नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. चातुर्मासात तुळशीजवळ दिवे लागणीनंतर उंबरठ्यावर ठेवा ही एक गोष्ट, होतील अनेक लाभ. चला तर मग पाहूया अशा कोणती गोष्ट आहे. दिवे लागणीची वेल ही लक्ष्मीच्या आगमनाची वेल. या समयी दिलेली वास्तू टिप्स वापरतात आणली असता घरात सुबत्ता राहील. आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो, पण तो का लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा, कोणासाठी लावायचा, त्यामुळे काय फरक पडतो, या गोष्टींचा आढावा त्या एका कृतीतून घेतला पाहिजे. त्या संदर्भात समाज माध्यमावर एक निनामी पोस्ट वाचण्यात आली. त्यात दिलेल्या माहितीला शास्त्राधार आहे आणि महत्त्व पटवून देणार आहे. त्यात दिलेले ज्योतिषशास्त्रीय उपाय या चातुर्मासात जरूर करून बघा. दिवा का लावावा हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाही असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात. स्त्रियांच्या शरीरावरील रंध्रे व पुरुषांच्या शरीरावरील रंध्रांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे स्त्रियांच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात हे जीव प्रवेश करू शकतात व पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या जटिल शरीररचनेनुसार स्त्रियांना जास्त धोका असतो. म्हणून स्त्रियांनी दिवा लावावा असे म्हटले जाते. वातावरणात सूक्ष्मजीव असतात, त्यांना आला घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाच्याही कमतरता भरून निघते. सूर्योदय व सूर्यास्त या वेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. यावेळी प्रचंड डिस्टर्बन्स असतो. या काळात ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे सूर्यास्तानंतर नक्षत्र दर्शन होण्याआधी पर्यंत दिवे लावावेत. वातावरणामध्ये होणारे बदल व होणारी जीवजंतूची वाढ ही फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडले जाणाऱ्या लहरीद्वारेच थोपवली जाते. इलेक्ट्रिकल दिव्याद्वारे निघणाऱ्या लहरीद्वारे थोपवली जाऊ शकत नाही. तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते. त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी लावलेला दिवा आणि त्या समक्ष उभे राहून शुभं करोती ही प्रार्थना त्यांचे मनोबल वाढवेल. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवांशी अनुसंधान साधता येते. तसेच मुलांमध्ये शास्त्रवृत्ती वाढण्यास सहाय्य होते. सायंकाळ आणि कातर वेळ या दोघांमध्ये फरक असते. दिवसाला एकूण 08 प्रहर असतात. यात दिवसाला 04 व रात्रीचे 04चे प्रहर असे एकूण 08 प्रहर असतात. यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळी असतो, जो 04 व 07 वाजेपर्यंत असतो. त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो. संध्यामध्ये सूर्यास्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते, जी सध्या 6:45 ते 7:30 आहे. दिवसामानानुसार ती बदलत जाते. जसे की उत्तरायणात सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायनात सूर्यास्त लवकर होतो. त्यामुळे सध्या समय वर खाली होतो. त्यामुळे दिनमानानुसार कातर वेळ बदलते. ग्रामीण भागात दिवे लागण करण्याची वेळ आणि त्यामागील प्रथा. काही लोक सांगतात 7:37ला दिवा लावावा, कारण कामासारख्या देवीचा दिवा हा 7:37 लावतात. परंतु पूर्वी तसे नव्हते. पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती. गावात वरष्टी पद्धती असायची. यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे. ज्याचा वार ठरलेला तो सूर्य अस्त झाल्यावर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा
लावत. दिवा लावल्यावर घंटानाद होत असे. घंटानाद ऐकताच सर्वजण आपापल्या घरात देवाला व तुळशीला दिवाबत्ती लावत. त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता. ग्रामदेवतेला दिवा लावल्यानंतरच गावात प्रत्येक घराची दिवाबत्ती लागत असे. यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारासोबत फेरफटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तिथे वास करते. कातर वेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघे एकमेकांच्या सखी आहेत. त्या कातरावेळी एकमेकांची गप्पा मारतात. म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. दिवा लावण्याची योग्य वेळ संध्याकाळी 6:30 नंतर केव्हाही दिवा लावावा. दिवा लावल्यावर घरातील सुवासिनी दिवा लावावा की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे, कारण लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव अन दिवा यांना नमस्कार करावा. सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर 48 मिनिटाच्या 2 घटिकांच्या काळाला संधिकाळ असे म्हणतात. संधिकाळ हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरात कुंडीत लावलेल्या तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा लावण्याचे फायदे. देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून रक्षण होते. देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते. कातरवेली दिवे लागण. स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकाळात की दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावला तरी चालेल. तसेही शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा. सूर्यास्तानंतरच्या संधिकालातही दिवा लावावा. काही ठिकाणी देवाजवळ अखंड दिवा तेवत ठेवण्याची पद्धत असते. यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेलप्रसंगी तिळाचे तेल वापरू शकतो असे गुरुचरित्रात सांगितले आहे. दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे तेलाचा दिवा लावावा. दिनमानाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल होत असतात. दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी. दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि सायंकाळची लवकर या दोन्ही वेळेचे पूजेचे टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजा दिवे लागण करा. आता लवकर दिवस मावळायला लागलाय. भाद्रपद ते माघ दिवस लहान असतो म्हणून दिवे लागण लवकर करावी. फाल्गुन ते श्रावण दिवस मोठा असतो. चैत्र वैशाखात तर सायंकाळी 7 वाजताही अंधार पडत नाही, तेव्हा सूर्यास्ताची वेळ झाल्यानंतर दिवे लागण करावी. दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्तानंतर लावावा, कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्या प्रतीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजे देवाची पूजा होय. अशा प्रकारे आपण पाहिलं चातुर्मासात तुळशीजवळ दिवे लागलीनंतर उंबरठ्यावर ठेवा ही एक गोष्ट. होतील अनेक लाभ, मिळेल महालक्ष्मीचा आशीर्वाद. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.